दरम्यान आज दिवसभरात इराणच्या 3 प्रमुख शिलेदारांचा इस्रायलने खात्मा केल्याची माहिती आहे। इराणच्या गुप्तचर मंत्रालयातल्या महत्त्वाचा कमांडर असलेल्या मेहदी रस्तामी शमस्तानचा मृत्यू झालाय। इराणच्या बसिज फोर्सच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख इस्माईल अहमदी तसंच इतर अनेक वरिष्ठ कमांडर्सना तेहरानमधल्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलंय। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांचाही इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। नैनी यांनी गेल्या 2 वर्षांपासून IRGCच्या प्रचार विभागाचे मुख्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती। दरम्यान इराणने अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केलं। या हल्ल्यानंतर या लढाऊ विमानाने अमेरिकेच्या तळावर आपत्कालीन लँडिंग केलं। सध्या वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे। आतापर्यंत अमेरिकेने असा दावा केला होता की जगातील कोणतेही रडार किंवा हवाई संरक्षण या अदृश्य लढाऊ विमानाला शोधू शकत नाही। या अमेरिकेच्या दाव्याला इराणने या कारवाईने मोठं आव्हान दिलंय। F-35 हे जगातलं सर्वात महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे आणि त्याची किंमत $100 दशलक्ष पेक्षा अधिक आहे। जर इराणचा दावा पूर्णपणे खरा ठरला तर या युद्धातील ही सर्वात मोठी लष्करी कामगिरी मानली जाईल। इराणने असेही दावे केले आहेत की या घटनेपूर्वी त्याने अमेरिका आणि इस्रायलचे 125हून अधिक ड्रोन्स पाडले आहेत। इराणकडून अमेरिका इस्रायलवर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत हल्ला झाला। इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्सने हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। यात या ड्रोनसह अनेक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचं दिसतंय। ड्रोन हल्ल्याची 66वी खेप असून 5 शक्तिशाली मिसाईलने हा हल्ला केल्याचं समोर आलं। तर इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू ठेवलेत। इराणने इस्रायलची राजधानी जेरुसलेमवर क्लस्टर बॉम्बने हल्ले केले। काही इराणी क्षेपणास्त्र इस्रायलने हवेतल्या हवेत नष्ट केली आहेत तर काही क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा वेध घेतल्याची माहिती आहे। इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये जोरदार सायरन वाजत होते। जेरुसलेममधल्या बेत शेमेश भागात हानी झाल्याची माहिती आहे। जेरुसलेममध्ये एका तासात तब्बल 4 वेळा हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजले आहेत। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 21वा दिवस आहे। मात्र अजूनही युद्ध थांबण्याची चिन्ह नाही आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांनी एक मोठा निर्णय घेतलाय। ईद निमित्ताने खुल्या मैदानांमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातींनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आखाती देशांमध्ये फक्त मशिदीतच नमाज पठण होणार आहे। शिवाय खुल्या मैदानात होणाऱ्या मेळाव्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान ईदपूर्वी इस्रायलमध्ये मोठा गोंधळ झाला। इस्रायलमधील अल अक्सा मशीद ही युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली आहे। या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी लोकांनी गर्दी केली। यावेळी इस्रायली नागरिक आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला। या गोंधळानंतर मशिदीबाहेर लोकांनी नमाज पठण केल्याचं पाहायला मिळालं। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराणमधल्या युद्धादरम्यान विविध घटनांमध्ये 6 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। एक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली। मृतांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय। तर बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान 28 फेब्रुवारीपासून आखाती देशात अडकलेले सुमारे 3 लाख भारतीय परतले आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।